सिच्युएशनशिप हा परत म्हटलं तसं ही एक स्टेप आहे, पण ती एक थोड्या काळाकरता आलेली स्टेप आहे, राईट. सो त्यामध्ये किती वेळ राहायचं आणि किती सजग व्हायचं आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं किंवा तिथून ग्रो व्हायचं, रेटिंगमध्ये एंटर करायचं, एवढा अलर्टनेस स्वतःचा पाहिजे. सिच्युएशनशिपमध्ये 2-4 महिने आहेत आणि नंतर ते ग्रो झालंय कपल किंवा त्यांना डेट करायचं आहे, सिरियस डेटिंगला जायचं आहे, देन वी कॅन अंडरस्टँड. पण जे अगदी वर्ष सिच्युएशनशिपमध्ये राहतात ते एक दुसऱ्यांनी ते स्वतःलाही फसवत असतात. एक्सपेक्टेशन आणि ऍक्सेप्टन्स याचा एक रेशो आहे, आणि हे सगळा अभ्यास हा सिरियस रिलेशनशिप नंतर चालू होतो. त्यामुळे लग्न झालेल्या कपलला मी ऍक्सेप्ट करायला सांगते, सगळंच लटकतं आहे. इट्स लाईक अ हँगर, आणि त्या हँगिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही कम्प्लिटली ओके आहात, म्हणजे तळ्यात मळ्यात. तूही बांधलेला नाहीयेस, मीही बांधलेली नाहीये, पण दे आर मोर कम्फर्टेबल इन दिस विथ इच अदर. हँगरवरती लटकलेल्या कपड्याची घडी कशी घालता येईल? बरोबर. त्यामुळे आधी पहिले डिसाईड करा की तुम्हाला लटकायचं आहे का तुम्हाला व्यवस्थित घडी करायची किंवा तुम्हाला अंगात घालायचं आहे. दॅट इज युअर चॉईस. सो सेक्स इन सिरियस रिलेशनशिप इज मच अ लॉंगर टर्म और अ डीपर टर्म, की ज्याच्यामध्ये खूप डीप लेवलवरती इमोशन्स, डेडिकेशन, कमिटमेंट हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, तरच ती रेसिपी बनेल. यू कॅन्ट से हा माझा सोलमेट आहे. हे सगळं व्हॅलेंटाईन डेला सेलिंग करण्याकरता खूप छान आहे, पण सोलमेट असा बनत नाही ना, किंवा तो रेडीमेड नसतो. इट इज अ प्रोसेस. वी हॅव बीन इन रिलेशनशिप लास्ट सो मेनी इयर्स, अजून आम्ही नाही बनलो सोलमेट. हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि चार चौघात बोलूया या आपल्या पॉडकास्टचा आजचा हा नवीन एपिसोड. आणि आजचा विषयसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तेवढाच ट्रिकी आहे, तो म्हणजे सिच्युएशनशिप. बरं, ज्या लोकांना माहिती नाही आहे चार चौघात बोलूया ही पॉडकास्ट नेमकी काय आहे, सो या पॉडकास्टमध्ये आपण असे विषय हाताळतो किंवा अशा विषयांवर आपण बोलतो ज्या विषयांवर खरं तर आपण ओपनली बोललं पाहिजे, पण आपण एकतर लाजतो किंवा घाबरतो अशा विषयांवर बोलायला. आणि तोच आजचा टॉपिक म्हणजे सिच्युएशनशिप. नेमकं आता हे कोणतं रिलेशनशिप आहे बाबा, हे याबद्दल सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत लीना परांजपे. त्या इंडियाच्या फर्स्ट मिलेनियल मॅरेज एज्युकेटर आहेत आणि रिलेशनशिप कोचसुद्धा आहेत. मॅम, वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू रिंकू. बरं मॅम, पहिलाच प्रश्न आहे की सिच्युएशनशिप म्हणजे आपण म्हणतो काहीतरी नो स्ट्रिंग अटॅच असं काहीतरी एक रिलेशनशिप, तर नेमकं सिच्युएशनशिप म्हणजे काय? आणि मला खरं तर थोडं ब्रीफमध्ये हवं होतं की फ्रेंड्स विथ बेनिफिट, सिच्युएशनशिप, कॅज्युअल रिलेशनशिप आणि सिरियस रिलेशनशिप, म्हणजे आता एवढे सगळे रिलेशनशिप आहेत, तर नेमका याच्यातला फरक वन बाय वन. सिच्युएशनशिप पासून सिरियस रिलेशनशिप पर्यंत देर आर मल्टिपल फेजेस, लेट मी टेल यू दॅट, राईट. सिच्युएशनशिप हा खूप मोठा मुद्दा आहे आणि ज्यामध्ये आजचे यंग मिलेनियल्स आणि जेनझीज खूप जास्त त्या फेजमध्ये आहेत. म्हणजे सिच्युएशनशिप म्हणजे आपण म्हणू शकतो की इट्स अनरोमॅन्टिक रिलेशनशिप, अनकमिटेड रिलेशनशिप, राईट. म्हणजे मोर दॅन फ्रेंड्स बट लेस दॅन रिलेशनशिप, की अशा ज्या फेजमध्ये तुम्ही आहात दॅट इज कॉल्ड ॲज सिच्युएशनशिप. या सिच्युएशनशिपमध्ये बघायला गेलं तर तिथून डेटिंग फेजपर्यंत जाणं हे बऱ्यापैकी अलर्टनेसनी जावं लागतं, कारण सिच्युएशनशिपमध्ये फिजिकल इंटिमसी असू शकते पण इमोशन्सची इन्व्हॉल्वमेंट फार नसते. ओके. आणि जी व्यक्ती तिथे इमोशनली इन्व्हॉल्व किंवा आय वुड से खूप जास्त सिरियसनेसमध्ये असते ते आपटी खातात, म्हणजे असं म्हणायला लागेल, कारण सिच्युएशनशिपचा अर्थच तो नाहीये. आणि जर तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व होताय तर कुठेतरी तुम्ही हे समजायला पाहिजे की त्याचा नक्की अर्थ काय आहे. एक्सप्लोरिंग टुगेदर, बीइंग टुगेदर, मोर दॅन फ्रेंड्स बट लेस दॅन अ रिलेशनशिप. त्यामुळे कमिटमेंट नाहीये तिथे, अजिबात नाहीये. बरं, जसं मी आधी म्हणाले तसे टर्म आहेत वेगळ्या वेगळ्या, म्हणजे
आधी असं होतं की फ्रेंड्स विथ बेनिफिट ही एक टर्म होती, पण आता फ्रेंड्स विथ बेनिफिट, कॅज्युअल रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिप कुठेतरी म्हणजे सेम वाटतंय. सो ते जर डेफिनेशन मध्ये सांगायचं असेल, लेट मी जस्ट टेल यू दॅट. सो हुकअप पासून ही सुरुवात होते. हुकअप म्हणजे देर इज ओनली अ फिजिकल नीड विच इज एक्सचेंज्ड, राईट. आणि त्याच्यानंतर येते सिच्युएशनशिप, ज्यामध्ये थोडं बहुत नुसतंच फिजिकल नाहीये, तर एक दोघांना जाणणं पण येतं, एक दोघांबरोबर हवं हवंसं वाटणं, थोडं डेटवरती जाणं किंवा फिरून येणं. हा, डेट पेक्षा सुद्धा एकमेकांना हवंसं वाटणं, एक्सप्लोर करणं, अशा गोष्टी आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतरची फेज येते ती डेटिंग फेज येते. ज्या डेटिंग फेज मध्ये कॅज्युअल डेटिंग असतं. सो डेटिंगचा पर्पज समजणं गरजेचं आहे. काही लोक डेटिंग फन म्हणून करतात, काही लोक डेटिंग रोमॅन्टिसिझम किंवा रोमॅन्टिक पार्टनर पाहिजे म्हणून करतात, काही जण डेटिंग पिअर प्रेशर म्हणून करतात, काही जण डेटिंग जस्ट मूव्ह ऑन व्हायचं आहे आणि आपल्याला एक हिलर हवाय किंवा ॲज अ ब्रिज म्हणून ते डेटिंग करतात, राईट. सो वी नीड टू अंडरस्टँड द पर्पज. देन कम्स द सिरियस रिलेशनशिप. सो कॅज्युअल रिलेशनशिप असा काही मुद्दा ऍक्च्युअल बघायला झालं तर जे डेट करून रिलेशनशिपला जातात ते कॅज्युअल नसतात, ते डिरेक्टली दे एंटर द सिरियस रिलेशनशिप. पण जे कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये डायरेक्टली एंटर करतात त्यांनी डेटिंग केलेलं नसतं आणि ते डायरेक्टली कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये असतात, पण ज्याला कमिटमेंट टच झालेली नाहीये अजून. म्हणजे सो रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट येते. ही कमिटमेंट सिच्युएशनशिपमध्ये तर नाहीच आहे, पण इव्हन डेटिंगमध्येही कमिटमेंट नसते. अगदी. ओके, बरं. व्हॉट आर द साईन्स ऑफ सिच्युएशनशिप? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की काही जणांना माहितीच नसतं की ते ॲक्च्युअली सिच्युएशनशिप आहे जे त्यांचं सुरू आहे ते. तर मग व्हॉट आर द साईन्स? द सायन्स ऑफ सिच्युएशनशिप इज तुम्हाला ती व्यक्ती किंवा तो मुलगा मुलगी म्हणूया आपण, ते हवंसं वाटतं, त्यांच्याबरोबर जास्त तुम्ही कम्फर्ट लेवल बिल्ड करता, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर ओपनली कम्युनिकेट करू शकता. फोर्थ पॉईंट असा येऊ शकेल की तुम्ही त्यांच्याबरोबर हँगआउट जेव्हा करता आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःचे असता, म्हणजे तुम्हाला असं कुठे काही म्हणू आपण सांभाळावं नाही लागत कुठली गोष्ट, म्हणजे तुम्हाला जाणून बुजून तुमच्यामध्ये काही चेंजेस नाही आणावे लागत. द वे यू आर, तुम्ही खूप फ्रीली त्यांच्याबरोबर हँगआउट करू शकता. म्हणजे त्यानंतर अजून एक साईन असं येतं की ज्यामध्ये अनसर्टन्टी खूप असते. ओके. सगळंच लटकतं आहे, इट्स लाईक अ हँगर. आणि त्या हँगिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही कम्प्लिटली ओके आहात, म्हणजे तळ्यात मळ्यात. बरोबर. तूही बांधलेला नाहीयेस, मीही बांधलेली नाहीये, पण दे आर मोर कम्फर्टेबल इन दिस विथ इच अदर. आणि हे सायन्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की आपलं हे काही खूप कमिटमेंट नक्की नाहीये, पण आपल्याला तो किंवा ती हवीशी वाटते, पण सायमल्टेनियसली दुसऱ्याही लोकांकडे आपण वी आर ओके विथ हँगिंग आउट ऑर वी आर सीइंग अदर. त्यामुळे हे रोमॅन्टिक रिलेशनशिपच्या आधीची स्टेज आहे. ओके, डेफिनेटली. ओके. सो दॅट मीन्स टू अंडरस्टँड की वी आर इन अ सिच्युएशनशिप. बरं, जसं तुम्ही म्हणालात की सिच्युएशनशिप म्हणजे कुठेतरी इट्स लाईक अ हँगर, की तुम्ही लटकलेले आहात किंवा तळ्यात मळ्यात आहात. म्हणजे अशी सिच्युएशन माझ्या मते तरी कुठेतरी थोडीशी चुकीचीच आहे, किंवा अशा सिच्युएशनमध्ये असं तुम्ही कम्फर्टेबल असाल तर असू शकता, किंवा बऱ्याच लोकांसाठी ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. पण तरीही अशा रिलेशनशिपमध्ये आजकाल तरुण मुलं मुली राहतात. सो अशा रिलेशनशिपमध्ये पडण्याचं किंवा अडकून राहण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? कारण कमिटमेंटची भीती आहे. ओके. बर्डन, नातं सांभाळण्याचीच भीती आहे. अगदी. आणि बांधीलकी नको आहे. बर्डन नको आहे डोक्यावर, एक बर्डन नको आहे, पण अश्युरन्स पण पाहिजे. हवी आहे तर कमिटमेंट, पण स्वतः मात्र कमिटमेंटची भीती मात्र घेऊन त्या नात्यामध्ये आपण आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिच्युएशनशिपमध्ये राहायला भाग पाडतात. म्हणजे अगेन आपला स्वतःचा माइंडसेट की मला माझ्या भीतीला वर्क नाही करायचं आहे, भीतीवरती काम नाही करायचं आहे, इन्सिक्युरिटीवरती काम नाही करायचं आहे, कमिटमेंट देता येत नाही किंवा समोरच्याकडनं घेता येत नाही, ह्या कलेवरती मला काम नाही करायचं आहे, पण मला आय एम ओके विथ दिस, जस्ट मूव्ह ऑन किंवा जस्ट स्पेंड द टाइम, गो विथ द फ्लो, अशा ह्याच्यामध्ये मी ओके आहे. पण ह्यानी काय करताय माहिती आहे, तुम्ही वरवर दाखवताय की यू आर सो हॅपी अगेन आय वुड से, आणि म्हणजे बुडाशी खूपच जास्त वल्नरेबिलिटी आहे, डिस्टर्बन्स आहे, एन्झायटी आहे, सेल्फ हार्म पण आहे, आणि स्वतःला फसवणं आहे.
म्हणजे कुठेतरी त्या सगळ्यातून पळ काढण्यासाठी एक प्रिटेंड केलेलं नातं असं म्हणू शकतो. म्हणजे मी सिच्युएशनशिप मध्ये राहणारे खोटे आहेत का असं नाही म्हणणार, पण तो त्यांचा चॉईस आहे. हु एम आय टू जज दॅट, राईट? की त्यांना जर हँगरवर लटकलेलं आवडत आहे तर मग झोके खात राहा. That's what I can say. अगदी. बरं, सेक्स इन सिच्युएशनशिप आणि सेक्स इन कॅज्युअल रिलेशनशिप किंवा सिरियस रिलेशनशिप, इज इट डिफरंट? म्हणजे बऱ्याचदा इमोशनल इंटिमेसी सुद्धा येते सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये. तर या सगळ्या रिलेशनशिपमधलं जे सेक्स आहे किंवा फिजिकल होणं आहे ते वेगवेगळं असतं का? नक्कीच असतं. कारण तुम्ही जेव्हा हुकअपमध्ये असता तुम्ही लिटरली नो स्ट्रिंग अटॅचपेक्षा कम्प्लिटली डिटॅच असता आणि जस्ट टू एन्जॉय द बॉडीली प्लेजर. जेव्हा तुम्ही सिच्युएशनशिपमध्ये येता तेव्हा सहवास थोडासा हवासा वाटतोय, पण इमोशन्स येतीलच याची गॅरंटी नाहीये आणि ती येण्याचं कंपल्शन पण नाहीये. ओके. सो इट्स ओनली सेक्स विथ सम वॉट कम्फर्ट or the comfiness, you can say, the coziness, But there is no emotions. Should not be. Okay. Why? कारण जर का तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व्ह होताय तर ते सिच्युएशनशिप नसणार आहे. कारण तुम्ही समोरच्याला कंपेल करताय की बाबा तूही तुझ्या इमोशन्स इन्व्हॉल्व्ह कर. बरोबर. नाही तर तू कमिटेड नाहीयेस. पण कारण कमिटमेंट येतच नाही ना सिच्युएशनशिप मध्ये. करेक्ट. हँगरवरती लटकलेल्या कपड्याची घडी कशी घालता येईल? बरोबर. त्यामुळे आधी पहिले डिसाईड करा की तुम्हाला लटकायचं आहे का तुम्हाला व्यवस्थित घडी करायची किंवा तुम्हाला अंगात घालायचं आहे. दॅट इज युअर चॉईस. सो सेक्स इन सिरियस रिलेशनशिप इज मच अ लॉंगर टर्म और अ डीपर टर्म, की ज्याच्यामध्ये खूप डीप लेवलवरती इमोशन्स, डेडिकेशन, कमिटमेंट हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. तरच ती रेसिपी बनेल. आणि म्हणून तर भक्कमपणा आहे थोडा बहुत ना, घट्ट धरून ठेवणं आहे एकमेकाला. सिच्युएशनशिपमध्ये धरून ठेवणं नक्कीच नाहीये. बरं, जेवढं आता आपण डिस्कस केलं त्यानुसार मला असं वाटतं सिच्युएशनशिपचं असं आहे की फिजिकल नीड कम्प्लीट होत आहेत, समवॉट इमोशनल नीड किंवा समवॉट कम्फर्टनेस पण मिळतोय आणि ते सगळं असताना कमिटमेंटचं बर्डन पण नाहीये. सो मला वाटतं ते सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज असावं किंवा इतर अजून ॲडव्हान्टेजेस जे सिच्युएशनशिपचे असतील. ॲडव्हान्टेज म्हणजे एक तर लो प्रेशर, अंडर प्रेशर तुम्ही नाही आहात, राईट? त्याच्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की इंडिपेंडन्स आहे, कुठलं बर्डन नाही आहे तुम्हाला, राईट? म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली तुम्ही हँगआउट करू शकता तुम्हाला पाहिजे त्या लोकांबरोबर, बरोबर? तिसरा असा मुद्दा आहे की याच्यामध्ये ओपन कम्युनिकेशनला भरपूर वाव आहे, अपफ्रंट बोलायला भरपूर वाव आहे. तुम्ही जे आहात ते तुम्ही क्लॅरिटी ठेवायला तुम्हाला वाव आहे. सो असे काही बेनिफिट्स डेफिनेटली आहेत. हे ॲडव्हान्टेजेस आहेत म्हणजे. आणि हे ॲडव्हान्टेजेस घेत असताना एक आपल्याला होतं की ह्या ॲडव्हान्टेजेसचे डिसॲडव्हान्टेजेस पण. करेक्ट. सो हे डिसॲडव्हान्टेजमध्ये अनसर्टनिटी हा सर्वात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. म्हणजे टांगती तलवार, पण चॉईस तुमचाच आहे, राईट? क्रिएट कोणी केलंय? तुम्हीच केलंय ना. सो ही टांगती तलवार आहे. आणि त्याच्याच बरोबर तिथे आय वुड से एन्झायटी अँड व्हल्नरेबिलिटी आहे. कारण त्यामध्ये तुम्ही सेल्फला हार्म करताय, कारण तुम्ही स्वतःची फसगत करताय. करेक्ट. बरोबर. तर हा खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे. म्हणजे एका वेगळ्या विश्वात राहण्याचा प्रयत्न करताय टू जस्ट बी हॅप्पी, आणि तेही तुम्ही मनापासून हॅप्पी नाही आहात. हां, म्हणजे तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्हाला परत प्रश्न पडतोच आहे ना की हा आहे की ही आहे की नाही माझ्या आयुष्यामध्ये, कारण कमिटमेंट नाहीच आहे तिथे. बरोबर. सो हे ग्रोईंग स्टेजला असेल तर इट इज ओके की बाबा सिच्युएशनशिपमध्ये 2-4 महिने आहेत आणि नंतर ते ग्रो झालंय कपल किंवा त्यांना डेट करायचं आहे, सिरियस डेटिंगला जायचं आहे, देन वी कॅन अंडरस्टँड. पण जे अगदी वर्षानुवर्ष सिच्युएशनशिपमध्ये राहतात ते एक दुसऱ्यांनी ते स्वतःलाही फसवत असतात. सो दीज आर सम ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सिच्युएशनशिप, आय वुड फील. अगदी. बरं, सिच्युएशनशिपमध्ये नेमके कोणत्या प्रकारची लोक राहू, बिकॉज प्रत्येक व्यक्ती वेगळा वेगळा असतो, त्याचे इमोशनल नीड, फिजिकल नीड सगळंच वेगळं वेगळं असतं, त्याच्या फिलिंग्स वेगळ्या असतात. सो कोणत्या प्रकारची लोक आहेत जी सिच्युएशनशिपमध्ये व्यवस्थित राहू शकतात आणि कोणती लोक आहेत ज्यांनी सिच्युएशनशिपमध्ये पडण्याचा विचार पण करू नये? जी लोक खूप प्रॅक्टिकल थिंकिंग करतात दे कॅन डील विथ द सिच्युएशनशिप प्रॉब्लेम्स ऑल्सो. कारण प्रत्येक गोष्टीचे रिपकशन्स होणार, तर ते परिणाम तुम्हाला डील करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल थिंकिंग पाहिजे, रॅशनल थिंकिंग पाहिजे. सो ती लोक सिच्युएशनशिपमध्ये राहू शकतात. जे खूपच जास्त इमोशनल होणारे आहेत, ज्यांना खूप असं म्हणजे हळवेपणा वगैरे आहे,
त्या रस्त्याला जाऊच नका ना जिथून तो हायवे तुम्हाला पकडायचाच नाही. इट्स अ सिम्पल टेक्निक. आणि तरीही तुम्हाला पडायचं तर त्याचे इम्पॅक्ट तुमच्यावर जास्त होतील समोरच्या पार्टनरपेक्षा. हे आधी जाणं आणि ते डील करायची ताकद असेल तर करा. जस्ट एन्जॉय द फेज. प्रचंड प्रॅक्टिकल असणं गरजेचं. प्रचंड नाही पण म्हणजे प्रॅक्टिकल की ज्याला माहितीये की हे खूप टेंटेटिव्ह आहे. करेक्ट. आणि मी ओके आहे या टेंटेटिव्हनेसला. अनसर्टनिटी मी डील करू शकतोय किंवा शक्ती आहे, देन गो अहेड फॉर दॅट. बरेच एक्झाम्पल आहेत की सिच्युएशनशिपमध्ये मोस्टली असं होतं की यू स्टार्टेड फिलिंग फॉर दॅट पर्सन किंवा म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीवरती प्रेम करायला कुठेतरी मध्येच सुरुवात करता, पण मग समोरचा व्यक्ती त्या फिलिंग रेसिप्रोकेट करत नाही किंवा त्यांना तसं फील होत नाही किंवा रिलेशनशिपच्या स्टार्टलाच आपण सांगितलेलं की बाबा नो स्ट्रिंग अटॅच किंवा आपल्याला फील नाही करायचंय, सो कमिटमेंट नाहीये. मग त्या व्यक्तीवरती काय परिणाम होतो त्यावेळेस? कुठच्या व्यक्तीवर? जी इमोशनली अटॅच झालेली आहे किंवा जिला आता प्रेम व्हायला लागलंय. मला कळत नाहीये, इमोशन्सचा रोलच नाहीये सिच्युएशनशिप मध्ये. बट आफ्टर अ पॉइंट वेन यू स्टार्ट फिलिंग, कारण की बऱ्याचदा असं होतं की असे बरेच एक्झाम्पल आहेत की सिच्युएशनशिप मध्ये असतात आणि नंतर मग त्यांना अचानक फील व्हायला लागतं किंवा ते प्रेमात पडायला लागतात आणि मग तिथे कॉम्प्लिकेशन्स. जे नॉर्मल आहे, पण मेक शुअर समोरचाही ते रेसिप्रोकेट करणार आहे की नाही. जर तो 2 आठवडे 3 आठवडे 1 महिना 2 महिने ती किंवा तो कोणी असेल जो रेसिप्रोकेट नाही करत आहे, तर इट्स बेटर टू जस्ट कम आउट ऑफ इट, राईट. कारण त्यांनी त्याला किंवा तिला परिणाम नाही होणार आहे फार किंवा फरक नाही पडणार आहे. जो इमोशनल आहे त्याला फरक पडणार आहे, कारण इट्स गोइंग टू अफेक्ट हिज ऑर हर मेंटल पीस. बरोबर बरोबर. बी वाईज. करेक्ट. बरं, अशा रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या आधी बाउंड्रीज क्लिअर करणं खूप गरजेचं आहे असं म्हणतात. हो. सो व्हॉट काइंड ऑफ बाउंड्रीज शुड वी हॅव? एक्सपेक्टेशन क्लिअर ठेवा, त्या ओपनली बोला. जितके तुम्ही डोंट बी पॅसिव्ह, बी ॲक्टिव्ह. सो जितके ओपनली बोलाल तेवढं ते बेनिफिशियल ठरेल. जितकं ओपन कम्युनिकेशन कराल खूप जास्त बेनिफिशियल ठरेल. इव्हन तुमच्या सेक्शुअल नीड्स सुद्धा, म्हणजे फिजिकल नीड्स, इमोशनल नीड्स, तुम्ही जितक्या इमोशनल नीड्स एवढ्यासाठी, कारण जर तो व्यक्ती इमोशनल आहे तर त्याला हे सांगणं गरजेचं आहे इनिशियलीच की बाबा मी एवढा इमोशनल आहे, मी समहाव इमोशनला इतकं ड्राय नाही राहू शकत मी. तर हे समोरच्याला क्लिअर पाहिजे. जर का तो म्हणतोय की नाही मग आपण नकोच बाबा राहूया, आपण फक्त फ्रेंड्स राहूया, सो दी क्लॅरिटी मिळते ना. कारण तुम्ही त्याची फसगत करता किंवा समहाव स्वतःची करत करत त्याचीही करता, म्हणजे नात्याचीही करता. सो ही क्लॅरिटी फार महत्वाची आहे. फिजिकल नीड्स, इमोशनल नीड्स, ओपन कम्युनिकेशन, बीइंग ॲक्टिव्ह, एक्सपेक्टिंग लॉट ऑफ एक्सपेक्टेशन्स. प्लीज त्या शेअर करा. करेक्ट. कारण एक्सपेक्टेशन आणि ॲक्सेप्टन्स याचा एक रेशो आहे. आणि हे सगळा अभ्यास हा रिलेशनशिप, सिरियस रिलेशनशिप नंतर चालू होतो. त्यामुळे लग्न झालेल्या कपलला मी ॲक्सेप्ट करायला सांगते, एक्सपेक्टेशन कमी ठेवायला सांगते हळूहळू, बिकॉज दॅट्स हाऊ इट वर्क्स. द लेसर द एक्सपेक्टेशन्स द मोर इज द ॲक्सेप्टन्स, राईट. करेक्ट. पण हे सगळे उद्योग सिच्युएशनशिपमध्ये नाही करायचे, कारण तिथे तुम्हाला भरपूर वाव आहे ओपनली तुम्हाला डिस्कस करायला. बीइंग यू, आय मीन लाईक. मला असं वाटतं कुठेतरी म्हणजे हे एक अशा प्रकारचं रिलेशनशिप आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे पार्टनर आहे, पण तो पार्टनर इमोशनली पण अवेलेबल नाही किंवा तुम्हाला वाटते कधी बाबा या वेळेस मला त्याची गरज आहे, तो तेव्हाही अवेलेबल नाही आहे. म्हणजे अशा रिलेशनशिपमध्ये तरीही राहावंसं का वाटतं? एकटेपणा याच्या मागचं कारण असू शकतं. असं नक्कीच आहे. किंवा स्टेटस आहे. पिअर प्रेशरमुळे स्टेटस असू शकतं की येस आय एम इन अ सिच्युएशनशिप, इट्स अ व्हेरी ग्रेट ट्रेंड अँड दॅट इज हाऊ आय एम पोर्ट्रेइंग माय सेल्फ दॅट आय एम इन अ सिच्युएशनशिप. अँड माझा स्टेटस बदलतो नाही का, माझ्याकडे बघण्याचा अँगल बदलतो लोकांचा, अँड आय एम हॅपी अबाउट इट. Okay. Dopamine release, always keep it in mind. It releases your hormone and it makes you, little bit temporary happy about it. आणि हा एंडॉर्फिन वगैरेचा हॅपीनेस नाहीये, म्हणजे इट्स अ टेम्पररी हॅपीनेस. बरोबर. बरं, सिच्युएशनशिपचे ब्रेकअप्स आणि आपले लॉंग टर्म सिरियस ब्रेकअप डिफरन्स नाही कम्पेअर करू शकत, करायचीच नाहीये. कारण तिथे डेडिकेशन आलाय, सिरियस रिलेशनशिप बनेपर्यंत इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे, टाइम, एनर्जी, एक्सपिरियन्सेस, सगळ्याच गोष्टी भरपूर आहेत तिथे. आणि इथे खूप सगळंच शॉर्ट टर्ममध्ये टेम्पररी लेवलला आहे.
त्यामुळे त्याची कम्पॅरिझन नाही होऊ शकत ॲक्च्युली. कारण ऑलरेडी आपण आत्ता बोललो तसं सिच्युएशनशिप हा खूप असा छोटं म्हणजे फर्स्ट फेज आहे ना ती. अजून ते खूप मॅच्युअर पण नाही झालंय. आणि सिरियस रिलेशनशिप इज अ व्हेरी मॅच्युअर टर्म. अगदी. तिथे बऱ्यापैकी ऍक्टिव्हनेस आहे, तिथे बऱ्यापैकी पॅसिव्हनेस पण आहे, कारण नातं सांभाळण्याची जबाबदारी पण आली. बरोबर. आणि ती जबाबदारी इथे अजिबात नाहीये. करेक्ट. बेफिकीरपणा जास्त आहे सिच्युएशनशिपमध्ये. अगदी. मग ते सिच्युएशनशिपचं रूपांतर रिलेशनशिपमध्ये होऊ शकतं का? 100%. आणि करायचं असेल तर ते कसं करावं? 100% होऊ शकतं. आणि ते कसं करायचं हे त्या कपलनी ठरवायचं. सिच्युएशनशिप नंतर डेटिंगची फेज येते. डायरेक्ट उडी मारून रिलेशनशिपमध्ये आपण आहोत हा आभास क्रिएट करू नका. सिच्युएशनशिपमध्ये आहात, फ्रेंड्स, मोर दॅन फ्रेंड्स फिलिंग होत आहे, सो डेट करा एकमेकांबरोबर. कन्सिस्टंटली आपण एकमेकाला डेट करू शकतोय का? कन्सिस्टंटली आपण एकमेकाला नॉट खुश ठेवणं पण एकमेकाच्या गरजा ओळखू शकतोय का? एकमेकांबरोबर टाइम व्यतीत करू शकतोय का? हे जाणणं गरजेचं आहे. एकमेकांकरता केअर ॲटलिस्ट दर्शवू शकतोय का? राईट. आणि त्यामध्ये कम्फर्ट लेवल क्रिएट करतोय का? आणि ते सगळं तो डेटिंग फेज क्लिअर झाली की नंतर मग कमिटमेंटचा स्पर्श होतो. बरोबर. म्हणजे सी कळायला लागतो कमिटमेंटचा, तो त्या रिलेशनशिपमध्ये. डेटिंगमध्ये कमिटमेंट नाही आहे. करेक्ट. सो तेवढे पेशन्स ठेवा की एक एक स्टेपनी तुम्ही पुढे व्हाल. काही लोक असं म्हणतील एवढं काय आहे, पण हे कन्फ्युजन आणि ऑप्शन्स तुम्हीच क्रिएट केलेले. इट्स गोइंग टू क्रिएट अ कन्फ्युजन अँड केओस इन युअर लाईफ. कम ऑन. पायावरती धोंडा मारण आहे, करा. आय मीन इट्स युअर लाईफ. फेस करा आता. तुम्ही क्रिएट केला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार. पण इन्स्टेड ऑफ हे असं निगेटिव्ह वाटेल थोडंसं, मला म्हणायचं केलेत ना ऑप्शन, मग ते स्टेप बाय स्टेप टेस्ट करत करत पुढे जा ना. म्हणजे हॉटेलमध्ये कसा मेन्यू कार्ड असतो, जसं कॅनडाला मी रिसर्च करता जे गेलेले म्हटलं त्यावेळेला या 100 इमिग्रंट्स बरोबर रिसर्च करताना मला जे काही अनुभव आले त्यातला एक अनुभव खूप छान होता. ती मला म्हणाली, मी एका ह्याच्यामध्ये गार्डनमध्ये रिसर्च करत असताना, कारण मी इन फ्लोमध्ये मी त्यांना प्रश्न विचारत होते आणि जे काही आहे ते काम करत होते, तर तेव्हा ती मला म्हणाली, डोंट यू फील इज इट अ मेन्यू कार्ड? It is a menu card. Dating itself is a menu card. I can vouch on this. Why? Because त्याच्यामध्ये जसे ऑप्शन्स आहेत तसे तुम्ही ऑप्शन्स क्रिएट केलेत. आणि जसे तुम्ही ऑप्शन क्रिएट केले, तुम्हाला वाटतं आज वडा सांबार खाऊया, दही वडा खाऊया का बाबा मैसूर मसाला खाऊया, राईट? मग त्याप्रमाणे डेटिंगमध्ये राहूया का परत सिच्युएशनशिपला जाऊया? हा कम्प्लीट खेळ आहे आणि तो तुम्ही खेळताय. इट्स अ कन्फ्युजन अँड यू एन्जॉय द कन्फ्युजन. याच्यावरच माझा पुढचा प्रश्न होता की मग हा खेळ नेमका खेळावा का? म्हणजे तुमच्या मते सिच्युएशनशिपमध्ये खरंच राहायला हवं की नाही? सिच्युएशनशिप हा परत म्हटलं तसं ही एक स्टेप आहे, पण ती एक थोड्या काळाकरता आलेली स्टेप आहे, राईट? सो त्यामध्ये किती वेळ राहायचं आणि किती सजग व्हायचं आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं किंवा तिथून ग्रो व्हायचं, डेटिंगमध्ये एंटर करायचं, एवढा अलर्टनेस स्वतःचा पाहिजे. ओके. अदरवाईज त्या रस्त्याला जाऊ नका. म्हणजेच की मेळावा वगैरे जॉईन करून, हा म्हणजे मेळावा जॉईन करून लग्न करा असं मी अजिबात म्हणणार नाहीये. कांदेपोळी इज आउटडेटेड. तर पण सोलमेट इज ऑल्सो अ मिथ. सोलमेट नसतो, कृपा करा. सोलमेट कधीही नसतो. इट्स अ प्रोसेस माय डिअर रिंकू. सोलमेट इज अ प्रोसेस. यू कॅन्ट से हा माझा सोलमेट आहे. हे सगळं व्हॅलेंटाईन डेला सेलिंग करण्याकरता खूप छान आहे, पण सोलमेट असा बनत नाही ना, किंवा तो रेडीमेड नसतो. इट इज अ प्रोसेस. वी हॅव बीन इन रिलेशनशिप लास्ट सो मेनी इयर्स, अजून आम्ही नाही बनलो सोलमेट. बनू म्हणजे असं वाटू शकतं, पण त्याकरता प्रोसेस आहे, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामध्ये डेडिकेशन आहे. आणि ज्याचा मी म्हटलं तसं सी सुद्धा कमिटमेंटचा नाहीये या सिच्युएशनशिपमध्ये. कशाला त्या रस्त्याला जा? मग ती कमिटमेंट नाही आहे. तुम्हाला वाटतंय मृगजळासारखं, पण ती कमिटमेंट नाही आहे तुमची, नक्कीच नाही. किंवा ती वन सायडेड असू शकते. बरोबर, एखाद्या व्यक्तीकडून. ओके. बरं, सिच्युएशनशिपवर माझं जेवढं कन्फ्युजन होतं तेवढं थोडं क्लिअर झालंय आणि ऑडियन्सचंही झालं असेल. पण तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल आता ऑडियन्सला ऑन सिच्युएशनशिप,
काय असेल? सो सिच्युएशनशिपमध्ये जर का तुम्हाला पढायचं आहे किंवा तुम्हाला जर ती गोष्ट एन्जॉय करायची तर तुम्ही जा द्या ह्याच्यामध्ये, बट यू सेट सम लिमिट्स फॉर दिस, की ह्या सिच्युएशनशिपमध्ये मी 3 महिने राहीन आणि त्याच्यानंतर मग मला डेटिंग करायला आवडेल. म्हणजे इतके क्लिअर राहा, अंडरस्टँड अँड डिझाईन युअर पर्पज ऑफ सिच्युएशनशिप. मी हे माझ्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी दाखवायला कोणाकरता मी या सिच्युएशनशिपमध्ये एंटर करते हे फार करते आणि किंवा करतोय हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ती क्लॅरिटी इतकी ठेवा की जे काही मनामध्ये आहे ते फ्रीली त्या पार्टनर बरोबर तुमच्या ओपनली बोला. कारण इट इज अ राईट स्टेज जिथे तुम्हाला हा ओपननेस मिळतोय, हा इंडिपेंडन्स मिळतोय, राईट. नंतर हळूहळू तुमच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे, नंतर हळूहळू डिपेंडन्सी येणार आहे आणि डिपेंडन्सी नंतर इंटरडिपेंडन्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. करेक्ट. दॅट्स द ब्युटी ऑफ अ रिलेशनशिप. अगदी राईट. सो हे सगळं सजगून तुम्ही करू शकता. म्हणजे नक्कीच. थँक्यू सो मच. जेवढं काही सिच्युएशनशिपबद्दलचं कन्फ्युजन होतं ते तुमच्या सर्वांचं दूध झालं असेल असं मला वाटतंय. सो तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये विचारा, किंवा अजून कोणत्या विषयांवरती आम्ही पॉडकास्ट घेऊन यायला हवं तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं, पाहत राहायचं तुम्हाला लोकमत सखी.